नमस्कार. आज आपण उन्हाळ्यातला सगळ्यात सोपा पदार्थ बनवतोय, साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाण्यापासून हे पापड बनवलेले आहेत. अर्धा किलो साबुदाणा आपल्याला जास्तीचं पाणी ठेवून 3 ते 4 तास भिजवून घ्यायचा आहे किंवा मग रात्रभर भिजवून घेतलं तरी चालेल. आणि 1 किलो बटाट्याचा जाडसर किस करून घेतलेला आहे. भिजवलेला साबुदाणा 1 पातेलं होतं, त्यासाठी 2.5 पातेले पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता. उकळी आली की ह्यात भिजवलेला सगळा साबुदाणा घालायचा आहे. त्यानंतर पुन्हा चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर ह्यात बटाट्याचा किस घालायचा आहे. किस ह्यात घालण्या अगोदर चाळणीमध्ये काढून निथळवून घ्यायचा आहे. जास्त पाणी ठेवायचं नाहीये. किस केल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे, म्हणजे मग तो काळा पडत नाही. त्यानंतर हे 8 ते 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. हे व्यवस्थित शिजलं की साबुदाणा ट्रान्सपरंट होतो आणि अगदी व्यवस्थित हे झालेलं आहे. खूप जर घट्ट वाटलं शिजल्यानंतर तर थोडंसं पाणी वरून घातलं तरी चालेल. प्लास्टिकच्या कागदावरती सगळे पापड पळीने घालून घ्यायचे. दुपारपर्यंत सुकल्यानंतर हे उलटवून घ्यायचे आणि 2 दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत. 2 दिवसामध्ये व्यवस्थित वाळतात. अगदी छान खुसखुशीत असे बटाटा साबुदाणा पापड तयार आहेत. युट्यूबवरती डिटेल माहिती आणि व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.